पुढे सांगितले नॉर्म सेट फॉर डिस्चार्ज ऑफ फंक्शन. कोणतं काम किती वेळात होणार हे लोकांना कळलंच पाहिजे. आज आमच्याकडे अनेक शासकीय कार्यालयांमध्ये एजंट राज आहे. म्हणजे विशेषतः RTO असेल किंवा रेशनिंग ऑफिस असतील, एजंट राज आहेच. मला वाटतं आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. आत्ता जरी विचारलं RTOची कामं स्वतः किती लोकांनी करून घेतली तर किती हात वर येत आहेत मला माहित नाही. किती लोकांनी केली स्वतः RTOची कामं? 10-12च्या वर हात नाहीत वर येत. काय एजंट लागतो आम्हाला प्रोसिजर माहित नाही आणि किती वेळात काम होईल माहित नाही. सरकारी काम 6 महिने थांब, त्यापेक्षा दे पैसे घे काम करून, ही वृत्ती झाली आहे. काय कारण? ते पब्लिश करत नाहीत. नॉर्म्स पब्लिश झाल्या पाहिजे. कोणतं काम किती वेळात होणार. उदाहरण सांगतो एक. 2005 साली जानेवारी 2005 मध्ये राज्य सरकारने आपल्या MSCB किंवा महावितरणावर काही नॉर्म्स लादल्या. भयंकर नॉर्म्स आहेत त्या. त्याने असे सांगितले की इथे येणारा आता सप्लाय येतो त्या खांबावर नाही येतोय, खांबावरची फेज गेली, फ्यूज गेला म्हणून इथे येणारा सप्लाय बंद झाला तर पुढच्या 3 तासात शहरी भागात आणि 18 तासात ग्रामीण भागामध्ये तो सप्लाय परत दुरुस्त झाला पाहिजे. नाही झाला तर पुढे दुरुस्त होईपर्यंतच्या प्रत्येक तासाला प्रत्येक बाधित ग्राहकाला 50 रुपये तास एवढी नुकसान भरपाई महावितरणने द्यायची. DP जळला शहरी भागात 18 तासात, ग्रामीण भागात 48 तासात DP दुरुस्त होऊन सप्लाय सुरूच झाला पाहिजे. नाही झालं त्याच्या पुढच्या प्रत्येक तासाला प्रत्येक बाधित ग्राहकाला 50 रुपये तास एवढी नुकसान भरपाई महावितरणने द्यायची. मी एका शेतकरी मेळाव्यात हे सांगितलं. शेतकरी उड्या मारायला लागले. मला म्हणले ते JRची कॉपी द्या. म्हणलं काय झालं? अहो आमच्याकडे ग्रामीण भागात म्हणले DP जळला, महिना पाहत नाहीत. आम्हीच म्हणले लोकवर्गणी काढतो. अख्ख्या राज्यात शब्द एकच आहे, लोकवर्गणी. याला लाच म्हणत नाहीत. आम्हीच लोकवर्गणी काढतो, पैसे गोळा करतो, त्यांना नेऊन देतो की हे पैसे घ्या पण दुरुस्त करा. आता म्हणले तुम्ही म्हणतात तसं असेल, त्यांनीच केला पाहिजे आणि तेही 18 तासातच केला पाहिजे. आणि तरी त्यांनी 2 दिवसातच केला पाहिजे. तरी त्यांनी 30 दिवसात केला नाही तर 30 वजा 2 म्हणजे 28 दिवस गुणिले 24 तास गुणिले 50 रुपये. एवढे पैसे तर म्हणले शेती करून पण मिळत नाहीत. आता हे महावितरणच्या लक्षात आलं हे डेंजरस GR आहे. काय केलं? उचलला GR, टाकला कपाटात. लोकांना कळूच द्यायचं नाही, पुढची भानगड येत नाही. म्हणजे एकदा 2007 साली मी MERCची साईट सर्व्ह करताना मला तो GR सापडला. सापडल्याबरोबर पुणे झोनच्या चीफ इंजिनियरला माहिती अधिकारात अर्ज केला की हा GR इम्प्लिमेंट केला का, केला असेल तर कधीपासून केला, किती तक्रारी आल्या, किती लोकांना कॉम्पेन्सेशन दिले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कलम 4चे बोर्ड, हे सगळी मानकं तुमच्या कार्यालयात तुम्ही लावून ठेवली का. महिन्यापर्यंत त्यांच्या पुण्यातलं हेड ऑफिस रास्तापेठेत गेलो माहिती घ्यायला. त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माझ्या उत्तर ठेवलं. त्यात लिहिलं होतं की ज्या दिवशी GR लागू झाला त्या दिवशी इम्प्लिमेंट झाला. म्हणले 2 वर्षात ज्या पुणे झोन मध्ये त्यांचे 20 लाख ग्राहक आहेत, 2 वर्षात एकच तक्रार आली म्हणले फक्त. ती पण माझीच होती. अजून पण आम्ही कोणाला कॉम्पेन्सेशन वगैरे दिलेलं नाही, पण तुम्ही म्हणता ते बोर्ड आमच्या प्रत्येक कार्यालयात लावलेत. मी त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला म्हणलं की साहेब उत्तर फार छान आहे, आता माझ्याकरता 5 मिनिटं वेळ काढा. तुमच्या या हेड ऑफिसमध्ये तरी मला तो बोर्ड याची दही याची डोळा दिसतो तरी कसा तो पाहायचा आहे. अख्खं ऑफिस फिरलो आम्ही, कॅन्टीन सकट, कुठेही बोर्ड नाही. चीफ इंजिनियरला भेटायला गेलो. म्हणलं साहेब अशी वस्तुस्थिती आहे. आमची लोक ना खोटं बोलतात म्हणले. बोलले नाही म्हणलं, मला माहिती अधिकारात लिहून दिलंय खोटं. आता मी अपील करणार. अपील तुमच्याचकडे येणार आहे सुनावणीला. अपील दाखल केलं. 21व्या दिवशी अपील सुनावणीला आलं. परत त्यांच्या ऑफिसमध्ये आत शिरलो. डाव्या हाताला रिसेप्शन, उजव्या हाताला भिंतभर आकाराचा बोर्ड लागला होता, सगळ्या तरतुदी लिहिलेला. त्यांच्या केबिन मध्ये गेलो. तिथं पुण्याचे 3 सुपरिटेंडिंग इंजिनियर आले होते हिअरिंगसाठी. मला पाहिल्या बरोबर म्हणले खाली बोर्ड लागला, तुम्ही पाहिला का? म्हणलं पाहिला. बाकीच्या ऑफिसचं काय? नाही, आता प्रोसेस सुरू झाली म्हणले. हिअरिंग सुरू झाला. मी त्या चीफ इंजिनियरला सांगितलं साहेब या तुमच्या 3 ACsनी मला खोटं लिहून दिलंय. मी तर सेकंड अपीलात गेलो, या तिघांना 5-5 हजाराचा दंड तर नक्की करून आणीन, पण मला त्यात इंटरेस्ट नाही. तुम्ही जर पुणे झोनच्या सगळ्या ऑफिसमध्ये हे बोर्ड लावणार असाल तर मी काय सेकंड अपीलला जाणार नाही. एवढंच आहे ना म्हणले. स्टेनोला बोलून घेतला. इकडे आहे म्हणले, बस इथं लिहून घे पहिलं. पुढच्या 15 दिवसात पुणे झोनच्या प्रत्येक ऑफिसमध्ये बोर्ड लागले पाहिजेत. म्हणले साहेब 2 शब्द अजून ऍड करा. काय? दिसतील अशा ठिकाणी. कारण तुमच्या लोकांचा भरोसा नाही म्हणलं भिंतीच्या मागे लावतील ते बोर्ड. त्यांनी तेही ऍड केलं. म्हणलं एवढ्याने भागणार नाही. प्रत्येक माणूस तुमच्या कार्यालयात बोर्ड वाचायला येत नाही. वर्तमानपत्रात
जाहीर प्रकटन द्या म्हणलं, पब्लिक जनहितार्थ कळू द्या लोकांना काय नक्की नॉर्म्स आहेत त्या, तेही करा म्हणले काय प्रॉब्लेम नाही. पुढच्या 15 दिवसात पुणे झोनच्या महावितरणच्या सर्व कार्यालयात ते बोर्ड लागले, आजही कायम आहेत. बोर्डाला टायटलच आहे, कृती मानके साध्य करण्यात अपयश आल्यास. खाली कोणतं काम किती वेळात करायचं आणि नाही तर काय पेनल्टी द्यायची अख्खं लिहिलंय. उर्वरित महाराष्ट्रातनं आपण आलेल्या मंडळींना विनंती अशी, असा बोर्ड जर तुम्ही कुठं तुमच्या MSCB ऑफिसला पाहिलात तर मला जरूर कळवा, माझ्या खर्चाने त्यांचा सत्कार करीन मी. करतच नाहीत. त्याच्या पुढं वर्तमानपत्रात जाहिरात पण आली, क्वार्टर पेज जाहिरात पुणे सकाळ मध्ये. फक्त दिवस चुकला, ती जाहिरात 1 एप्रिलला पब्लिश झाली. लोकांना वाटलं एप्रिल फुलचीच जाहिरात आहे, कारण महावितरणकडनं पैसे मिळतात त्याच्यावर लोकांचा विश्वासच नाही. शेवटी आम्हाला काही केसेस करून दाखवायला लागल्या. त्यातली एक केस खूप गाजली, ती नागपूर जवळ एक काटवळ नावाचं गाव आहे. तिथला एक DP पाऊस सुरू होता जळला. ते शेतकरी गेले ओरड. त्या अधिकारी म्हणले, पाऊस सुरू झाला ना, आता काय मोटरी चालवता का रे म्हणले. पावसाळा संपल्यावर पाहू. दिला हकलून. तिथला एक कार्यकर्ता 2 महिन्याने आला होता पुण्यात, मला भेटला. तुम्ही म्हणले काही सांगता, 2 दिवसात केलं पाहिजे. 2 महिने झाले म्हणलं आमच्याकडे केलं नाही. मी नाही सांगत म्हणलं, हे बघा शासकीय GR आहे, घेऊन जा. पण आता म्हणलं एक काम करा, फक्त मागे राहा त्यांच्या, आज नाही उद्या करतील, केलं की मला कळवा. 3.5 महिन्यानंतर त्याचा मला फोन आला, झालं म्हणलं सुरू DP आमचा. एक काम करा म्हणलं, आता एक माहिती अधिकारात अर्ज करा की हा DP किती काळ बंद होता याची माहिती मिळावी. केला त्याने अर्ज. ते म्हणले येडे शेतकरी द्यायला लिहून, 3.5 महिने बंद होता, लिहून दिलं त्याला. म्हणलं GR ची कॉपी आहे, तुम्हाला पाठवली आहे, जाऊ द्या. CJRF मध्ये गेले 5 शेतकरी, नुकसान भरपाईची मागणी केली, 1,16,400 रुपये प्रत्येकी. 5 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली का, नॉर्म्स माहिती होत्या. त्याच्यानंतर आता मध्यंतरी अजून एक प्रकरण करून दाखवायला लागलं. एक यवत जवळ पुण्याजवळ एक छोटस गाव आहे, त्या गावामध्ये आमच्या एक ओळखीच्या माणसाचं दुकान होतं, छोटं दुकान. तर त्याला त्या खांबावरनं सप्लाय त्याच्यापर्यंत आलेला, मीटरपर्यंत. एक दिवस त्याचं दुकानातला सप्लाय बंद झालेला होता, दिवे गॉन. गेला अधिकाऱ्यांकडं. अहो म्हणले ते माझं काय झाले बघायला या. ते आले पाहायला. म्हणले अहो ते खांबावरनं तुमच्या मीटरपर्यंत जी वायर येते ना ती जळली आहे म्हणले. मग म्हणलं आता काय, ती बदलायला पाहिजे म्हणले. मग म्हणलं बदला. आम्ही नाही म्हणले, वायर तुम्ही आणून द्यायची, मग आम्ही बदलून देणार. तो म्हणलं मी कशाला आणून देऊ, माझा काय संबंध आहे. मग बस बोंबलत म्हणले. 7.5 महिने त्याला अंधारात ठेवला. शेवटी त्यांनी वायर आणून दिली, मग त्यांनी ती टाकून दिली, सप्लाय सुरू झाला. मला म्हणलं यांना धडा शिकवायचा, काहीच करू नको म्हणलं, माहिती अधिकारात एवढंच लिहून आण फक्त किती काळ बंद होता. त्यांनी दिलं लिहून 7.5 महिने. काय म्हणलं आता CJRF मध्ये तो गेला. तुम्हाला सांगतो CJRF बारामतीने त्याला 2,80,000 रुपयाचं कॉम्पेन्सेशन सँक्शन केलं. हे असे बदमाश यांनी त्याच्या बिलात -2,80,000 टाकले. बिलच काढलं मायनस. तो म्हणलं हे कधी वसूल व्हायचे पैसे आता. म्हणलं आता एक विद्युत लोकपाल नावाची यंत्रणा आहे त्यांच्याकडे जा. तो गेला विद्युत लोकपालाकडं. त्यांनी घेतलं बोलवून यांना, या म्हणले करा हिशोब. म्हणले किती वर्ष लागतील. 117 वर्ष निघाली. लाज वाटली पाहिजे म्हणले तुम्हाला. हा मी तुम्ही कोणच जगत नाही एवढी वर्ष, पैसे देऊन टाका त्याला. मग त्याला 2,80,000 रुपये दिले गेले. का झालं हे, नॉर्म माहिती होत्या. या नॉर्म्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, त्या त्यांनी स्वतःहून पब्लिश करायच्यात. आणि फक्त क्वांटिटी नॉर्म नाही, क्वालिटी नॉर्म पण. अरे आमच्या महाराष्ट्रभर उच्छादे रस्त्यावर त्याचं नाव आहे स्पीड ब्रेकर. स्पीड ब्रेकर कसा असावा याच्या नॉर्म्स मिनिस्ट्री ऑफ सरफेस ट्रान्सपोर्टने घालून दिलेत. त्याने असं सांगितलंय स्पीड ब्रेकरची रुंदी 3.7 मीटर, 13 फूट रुंदीचा स्पीड ब्रेकर पाहिजे. आमच्याकडे असा घालतात असा. त्याच्यावर चेसबोर्ड सारखे बुद्धिबळाच्या पटासारखे काळे पांढरे पट्टे पाहिजेत. त्याच्या अलीकडे 40 मीटर अंतरावर बोर्ड पाहिजे स्पीड ब्रेकर अहेड. आमच्याकडे बोर्डचा पत्ताच नसतो. काही ठिकाणी बोर्ड आहे कुठं स्पीड ब्रेकरच्या शेजारी स्पीड ब्रेकर हिअर, म्हणजे त्याच्यावरनं उडल्यावर तो बोर्ड दिसतो. काय कारण,
नॉर्म्स माहित नाहीत. अहो तुम्हाला आम्हाला माहित नाही सोडावं, जे बांधतात त्यांनाही माहित नाही वस्तुस्थिती आहे. आणि मी बाहेरचं उदाहरण नाही सांगत, मी पुणे महापालिकेत 1 महिना त्यांच्या मागे लागलोय. अरे पुण्यामध्ये शास्त्रीय स्पीड ब्रेकर किती याची मला माहिती द्या, म्हणजे या नॉर्म प्रमाणे असलेली. अजून शोधतातच आहेत. महिना झाला, काल मला 4ची नावं कळवली, आज पाठवला माणूस बघायला. 4 पैकी 3 ठिकाणी आजही तसेच बोंब आहे. ते बुद्धिबळाच्या पट्टासारखे पट्टे त्यांना कळतच नाहीत. साधा रस्त्यावरचा खड्डा कसा बुजवायचा ना याच्या नॉर्म्स आहेत. त्याने असं सांगितलंय की रस्त्यावरचा खड्डा वेड्यावाकडा करायचा असतो, आणखीन खडून घ्या, चौकोनी शेपमध्ये आणा, आतलं लूज मटेरियल काढून टाका, त्याला आतनं एक टॅककोट म्हणजे डांबराचा कोट द्या, त्यानंतर त्याच्यामध्ये 110 डिग्री सेल्सिअस तापमानाची डांबर मिश्रित खडी होता, त्या खडीचं तापमान 90 डिग्री सेल्सिअस यायच्यात. अशा प्रकारे रोलिंग करा, रस्त्याच्या पातळीत खड्डा बुजला पाहिजे. पाहिलं कुठं झालेलं असं? भारत चालला मंगळावर, आमचे रोड इंजिनियर असे रस्त्याच्या पातळीत काही खड्डा बुजत नाही, वर तर राहतो खाली तरी जातो. काय कारण? नॉर्म्स माहीत नाहीत. आपल्याला माहित नाही असं नाही, त्यांनाही माहित नाहीत. म्हणून त्या नॉर्म्स पब्लिश झाल्या पाहिजेत, पब्लिक डोमेन मध्ये आल्या पाहिजेत. म्हणून ते कलम 4 आहे. पुढे सांगितलंय कोणचे नियम, विनियम, अधिनियम, परिपत्रक याच्या आधारे ते काम करतात. कोणालाही मनाने काम करायचा अधिकार नाही. या कशाच्या आधारे काम करतात तेही पब्लिश व्हायला पाहिजे, लोकांना बघायला मिळालं पाहिजे. नियमात बसत नाही, दे फेकून. अरे कुठला नियम, तो तर पाहू दे मला कसा दिसतो. तो नियम पण त्यांनी सगळे दाखवले पाहिजे. ते सगळे परिपत्रक सगळे कोपऱ्यात गठ्ठा ठेवायचं, जो येईल त्याला बघायला उपलब्ध झाला पाहिजे. अनेक अधिकाऱ्यांची जेव्हा मी ट्रेनिंग घेतो त्यांना विचारतो की अहो ते म्हणलं तुमच्याकडं कोणी जर मागितले की आम्हाला तो JR ची कॉपी द्या, तुमच्याकडे आहेत का सगळे JR? हा आमच्याकडे नाही म्हणले. काम कसं करता? त्या काय होतं म्हणले, आधीचं बघायचं आणि पुढं ओढायचं. JR कशाला पाहायला लागतंय? म्हणलं कोणी मागितलं तर काय करता? आम्ही तर सांगतो जा मंत्रालयात मागा. मंत्रालयात आणखीनच भारी, लोकांना उत्तर काय येतात माहिती का? 2012 साली लागलेल्या आगीत जळून गेले. संपला विषय. जळून गेल्यावर काय करणार तुम्ही? त्यामुळे कुठंतरी हे सगळं रेकॉर्ड आपल्याला आपल्या मालकीचं आहे, आपल्याला बघायला उपलब्ध. प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, कायदा न्यूज, परंडा.